त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत, याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना. शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपच्या वाट्यावर असल्याचं बोललं जात होतं. अशोक चव्हाण गेल्यानंतर काँग्रेसला जसा झटका दिला तसाच आता शरद पवार गटालाही बसतो की काय अशी चर्चा रंगू लागली होती आणि अखेर तो तिढा सुटलेला आहे. त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बंद दाराआड काय ठरलं आणि उघड उघडा जयंत पाटील यांनी काय सांगितलंय. आगामी निवडणुका जवळ येत असताना भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना गळाला लावतंय. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी पंजाची साथ सोडत कमळ हातात घेतलं. भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसतंय. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडल्याने वातावरण फिरल्यासारखं झालं आहे. अशातच शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसणार असल्याचं बोललं जात होतं. पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटाचा बडा नेता आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कमळ हातात घेणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली गेल्या 4-5 दिवसापासून. यावर बोलताना जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मौन देखील सोडलेलं आहे. कोण आहेत जयंत पाटील आणि भाजपला ते का हवे आहेत आणि शरद पवार यांची साथ ते खरंच सोडतील का, बघूयात. जयंत राजाराम पाटील, जन्म 16 फेब्रुवारी 1962. 3 दशकाहून अधिक काळ ते महाराष्ट्र विधानसभेत इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचं 7 वेळा म्हणजे 30 वर्ष सरासरी 62,000च्या फरकाने प्रतिनिधित्व केलंय. जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळवा येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर 1990ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती. 1999मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून फारकत घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आपली ताकद शरद पवार यांच्या मागे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. 1999च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांनी आपण राज्यात परतणार नाही असं ठरवलं आणि शरद पवार केंद्राकडे वळले. दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात. राज्याच्या राजकारणात ते परतले नाहीत आणि त्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेससोबत हातमिळवणी त्यांनी केली आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. तर छगन भुजबळ यांनी गृह खात्यासह उपमुख्यमंत्री आणि जयंत पाटील अर्थमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व केलं. वयाच्या 39व्या वर्षी पहिला अर्थसंकल्प सादर करणारे जयंत पाटील हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण अर्थमंत्री बनले. आता आपण 2018मध्ये येऊया. 2018मध्ये सुनील तटकरे यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाली. तटकरेंना निश्चितच तेव्हा वाईट वाटलं असेल आणि म्हणूनच सुनील तटकरे आज अजितदादा गटासोबत आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पाटलांना पुनर्रचना आणि चांगले काम देण्याची चढाओढ होती. या व्यतिरिक्त त्यांची 24 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवार यांच्या जागी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. कारण शरद पवार यांचा विश्वास संपादन करण्यात जयंत पाटील यशस्वी झाले. अजित पवार आणि काका शरद पवार यांच्यात कसे मतभेद आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. अजितदादांनी अनेकदा राष्ट्रवादीत राहून बंड केलाय. अजितदादांचं स्थान अनेकदा जयंत पाटलांना देखील मिळालं आहे आणि त्यामुळं दादा आणि जयंत पाटील यांचं वैर तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं, कारण जयंत पाटील कधीपासून शरद पवार यांच्यासोबत आहेत आणि अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांचे कसे संबंध आहेत हे तुम्हाला माहिती व्हावं म्हणून. त्यामुळे जयंत पाटील हे अजितदादा गटासोबत जाणार नाही हे तर पक्क आहे, पण भाजपसोबत जाऊ शकतात. अशोक चव्हाणसुद्धा भाजपात जातील अशी अगोदर जोरदार चर्चा रंगली. ती चर्चा अनेकदा त्यांनी फेटाळून लावली आणि शेवटी ते गेलेच. तसंच जयंत पाटील गेले तर नवल वाटायला नको, परंतु तुर्तास तरी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. काय म्हणाले जयंत पाटील? मला कुणी संपर्क केलेला नाही. माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला. सगळे जागेवर आहेत. कुणी कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ते म्हणतायत की मी कुठेही जाणार नाही, मला भाजपाकडून कोणतीही ऑफर आलेली नाही आहे, कोणत्याही भाजप नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही आहे, अलीकडच्या काळात दिल्लीला गेलोच नाही, त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच येत नाही. आमची सुप्रीम कोर्टात केस होती तेव्हा गेलो होतो,
त्यानंतर गेलो नाही, त्यामुळे कोणतीही बैठक झालेली नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आणि आज रोजी जरी ते भाजपात जाणार नाही असं त्यांनी सांगून टाकलंय. परंतु अजून लोकसभा निवडणुका झालेल्या नाही आहेत. तारीख अजून ठरू शकते आणि जयंत पाटील भाजपात जाण्याची शक्यता खूप 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 कमी असली तरी ती नाकारता येत नाही असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. धन्यवाद.